जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर आपण 25 जी के प्रश्न घेऊन आलेले अतिसंभाव्य म्हणजे मागच्या वर्षी जे क्वेश्चन पेपरला पडलेला ना त्याचा आपण घेणार आहोत. तर येणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. तर त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, बलवंतराय मेहता यांच्या शिफारसींना पंचायत राज असे नाव कोणी दिले? तर कोणी दिले नाव होतं? तर पंडित नेहरूंनी नाव दिलं होतं. बलवंतराव मेहता यांच्या शिफारसींना पंचायत राज असे नाव पंडित नेहरूंनी दिलं होतं. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून टिंबटिंब ओळखला जातो. तर कुठला प्रकल्प ओळखला जातो भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणलं तर कोयना हा जलविद्युत प्रकल्प ओळखला जातो. भूगर्भातील म्हणलं की कोयना जलविद्युत प्रकल्प ओळखला जातो. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर गडचिरोलीमध्ये. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आढळते. प्रश्न क्रमांक चौथा, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी दिसते? अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, चतुर्थी. तर कोणत्या दिवशी दिसते? तर अमावस्याला दिसते. आणि चंद्रग्रहण म्हणलं तर कधी दिसते? तर पौर्णिमेला. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? कुठली भाग नाही? तर यमुना नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही. प्रश्न क्रमांक सहा, मॅकमोहन रेषा टिंबटिंब या देशामधील सीमारेषा निश्चित करते. तर कुठल्या करते? भारत व चीन, भारत व रशिया, भारत व अफगाणिस्तान, चीन व पाकिस्तान. तर कुठल्यामध्ये करते? तर भारत व चीन मधील करते. प्रश्न क्रमांक सातवा, टिंबटिंब यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणले जाते. एक, महात्मा फुले, नारायणराव लोखंडे, भाई श्रीपाद अमृत डांगे, केशवराव जयते. तर कोणाला म्हणले जाते? तर नारायणराव लोखंडे. यांचं पूर्ण नाव कसं आहे? नारायण मेघाजी लोखंडे असे. प्रश्न क्रमांक आठवा, औद्योगिक क्रांती टिंबटिंब मध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली गेली. कुठे? तर औद्योगिक क्रांती प्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली गेली. प्रश्न क्रमांक नववा, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? एक, लोकमान्य टिळक, दोन, महात्मा गांधी, तीन, गणेश आगरकर आणि चार, महादेव गोविंद रानडे. कोणी केली? तर महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली. प्रश्न क्रमांक 10वा, 1857 ची स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला हा ग्रंथ? तर विनायक दामोदर सावरकर यांनी 1857 चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 11वा, ATM चे पूर्ण नाव काय? म्हणजे लॉंग फॉर्म काय? ATM चं पूर्ण लॉंग फॉर्म काय? तर ऑटोमेटेड टेलर मशीन असा लॉंग फॉर्म आहे ATM चा. हे काळजीपूर्वक बघायचंय, खूप कन्फ्युजन वाला प्रश्न आहे हा ATM चा. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करणारी नदी कोणती? दोनदा प्रवेश करणारी नदी म्हणलं कुठली? तर तापी आहे. आणि भारतात म्हणलं की पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी म्हणली की नर्मदा येते आणि महाराष्ट्रातली पश्चिम वाहिनी म्हणली की तापी येते. आणि भीमा नदी म्हणलं तरी भीमा नदी कुठून उगम होते? तर भीमाशंकर. आणि गोदावरी नदी म्हणलं तर कुठं? नाशिक त्र्यंबकेश्वर. आणि नर्मदा नदी म्हणलं तर कुठं? अमरकंटक जवळ मध्य प्रदेशमध्ये. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्यास ओळखले जाते? तर कुठल्या अभयारण्याला ओळखले जाते? तर नांदूर मधमेश्वर म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राचे भरतपूर. प्रश्न क्रमांक 14, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर कुठले पहिले वृत्तपत्र मराठीतील? तर दर्पण. हे दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर कोणत्या वर्षी झाली राष्ट्रीय काँग्रेस स्थापना? तर 1885 मध्ये मुंबई येथे झाली. कुठे झाली? मुंबई. आणि राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणलं तर कोण होतं? योमेशचंद्र बॅनर्जी. कोण होते? योमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 16, पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. जबलपूर. कुठे आहे? तर जबलपूर येथे पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. आणि फक्त मध्य म्हणलं तर कुठे येते?
तर CST मुंबई. कुठे येते? CST मुंबई येथे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 17 सॉरी 17. सालारजंग म्युझियम कोठे आहे? तर कुठे आहे सालारजंग सालारजंग म्युझियम कुठे आहे? हैदराबाद. सालारजंग म्युझियम विचारलं तर कुठे आहे ते? हैदराबादला आहे. प्रश्न क्रमांक 18. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र म्हणजे कुठे? नागपूर. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 19. जिना हाऊस ही ऐतिहासिक वस्तू कोणत्या ठिकाणी आहे? जिना हाऊस ही ऐतिहासिक वस्तू कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी जिना हाऊस ही ऐतिहासिक वस्तू आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? तर भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य म्हणले कुठले? तर कर्नाटक. कर्नाटक हे भारतातील रेशीम उत्पादनातील सर्वात अग्रेसर राज्य आहे. आणि ज्वारीच्या उत्पादनात म्हणलं तर कुठले येतं? तर सोलापूर येतं. प्रश्न क्रमांक 21. एकत्रित आलेल्या टिंबटिंब या दोन प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे ओळखले जाते. कुठल्याला ओळखले जाते? तर भगीरथी व अलकनंदा म्हणून या दोन नद्यांनाच पुढे गंगा नदी म्हणून असे ओळखले जाते. भारतातील सर्वात मोठी नदी म्हणलं तरी गंगाच येते. महाराष्ट्रातील म्हणलं तर गोदावरी. प्रश्न क्रमांक 22. पीक विमा योजना ही संकल्पना कोणाची आहे? तर पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे म्हणलं तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची पीक विमा योजना ही त्यांची मूळ संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? भारतातील पहिली महिला राष्ट्रपती म्हणलं तर कोण आहे? तर पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहे. आणि पहिली महिला पंतप्रधान म्हणले कोण येतं? तर इंदिरा गांधी असं त्यांचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 24. श्वेत क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? तर कोणास म्हणतात श्वेत क्रांती? श्वेत क्रांती, धवल क्रांती, दुग्ध क्रांती हे एकच प्रकारच्या क्रांती आहेत. कोणाला म्हणतात? तर वर्गीस कुरियन. आणि डॉक्टर स्वामीनाथन कोणाला म्हणतात? तर हरित क्रांतीचे जनक असे त्यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 25. भारतातील सर्वात मोठा दिवस म्हणून कुठला दिवस ओळखला जातो? भारतातील सर्वात मोठा दिवस म्हणले की कुठला? तर 21 जून हा भारतातील सर्वात मोठा दिवस आहे. अशा प्रकारे 25 प्रश्न पूर्ण केलेले आहेत आपण. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय कोणी पुढे जाऊ नका. आणि असेच प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन